कोल्हापुरातील विशाळगडावरील संचारबंदी उठवण्याची मागणी गडावरील नागरिकांनी केली। तब्बल 5 महिन्यानंतरही संचारबंदी असल्याने कोणत्याही पर्यटकाला विशाळगडावर जाता येत नाही, त्यामुळे संचारबंदी हटवण्याची मागणी होते। विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून संचारबंदी लागू केली। दरम्यान विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीने विशाळगडावर अद्यापही 50हून अधिक अतिक्रमण असल्याचा दावा करत ती हटवण्याची मागणी केली। या संदर्भात निवेदन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं। तर अतिक्रमण हटवेपर्यंत विशाळगड पर्यटकांसाठी खुला करू नये अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे। पूर्णपणे पर्यटन व्यवसाय दंगलीच्या घटनेपासून बंद झालेला आहे। याचा सगळ्यात मोठा परिणाम इथल्या स्थानिक लोकांना भोगावा लागत आहे। कारण स्थानिकांचं गेले 1 वर्ष झालं पूर्णपणे व्यवसाय बंद आहे। लोकांचा रोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। केवळ विशाळगडच नव्हे तर विशाळगडाच्या पर्यटनावर अवलंबून राहणाऱ्या 7 गावांतल्या लोकांचा सुद्धा फार मोठा प्रश्न झालेला आहे। प्रशासन आमदार विनय कोरे यांच्या मार्फत विशाळगड सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत, मात्र अद्यापही विशाळगड सुरू न झाल्यामुळे लोकांचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। वास्तविक अतिक्रमण हा विषय वेगळा आहे आणि विशाळगड पर्यटन हा वेगळा आहे। कारण पर्यटनामुळे इथल्या लोकांवर अक्षरशः पैशाच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।